योऽन्तः प्रविश्य मम वाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखीं आपीनवक्षोरुहां पाणिभ्यां रिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम्। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रीगुरुभ्यो नमः। कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये आज गीता जयंती निमित्त एक विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे आणि या द्विदिवसीय व्याख्यानमालेसाठी मला आपले विचार आपल्यासमोर उपस्थापित करण्याची एक सुवर्ण संधी या विश्वविद्यालयाने उपलब्ध करून दिली। त्याबद्दल सर्वप्रथम विश्वविद्यालयाचे कुलगुरू माननीय प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। तसेच माझे परममित्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक प्रोफेसर दिनकर मराठे सर यांनी या परमपवित्र ग्रंथांची वाक्पुष्पांजली समर्पित करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी विशेषतः प्रोफेसर दिनकर मराठे सर यांचेही आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या रत्नागिरी शहरातील अनेक विद्वज्जन या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणा सर्वांचंही स्वागत करतो, धन्यवाद देतो। या रत्नागिरी उपकेंद्राचे सर्व कर्मचारी त्यांचंही या ठिकाणी मी धन्यवाद समर्पित करतो। ऑनलाईन माध्यमानेही अनेक श्रोते जिज्ञासू अभ्यासक उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत आणि धन्यवाद करतो आणि माझा वक्तव्य अंश आहे त्यास सुरुवात करतो। भारतीय साहित्यामध्ये दार्शनिक साहित्याचं एक अनन्यसाधारण असं महत्व। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एका ठिकाणी म्हणतात की मानवी बुद्धीची परिष्कृत अवस्था जर कोणती असेल तर ती म्हणजे भारतीय दर्शन साहित्य। म्हणजे भारतीय दर्शन ही मानवी बुद्धीची पराकाष्ठा आहे, अत्यंत विकसित रूप म्हणजे भारतीय दर्शन आहे। आणि अशा प्रकारची भारतीय दर्शनाची ख्याती महती स्वयं सर्वपल्ली राधाकृष्णांनी आपल्या ग्रंथामध्ये एका ठिकाणी मांडलेली आहे। आणि याच भव्य दिव्य दार्शनिक परंपरेतील एक परमपवित्र ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता। आणि या ग्रंथाचं मंथन व्हावं त्या दृष्टिकोनातून या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये द्विदिवसीय गीता व्याख्यान माला आयोजित करण्यात आलेली। या व्याख्यानमालामध्ये 2 दिवसांमध्ये आजच्या दिवशी मी एकूण गीतेबद्दल सांगणार आहे आणि उद्या गीतेतील सांगणार आहे। गीतेमधील विषय आणि गीतेबद्दल असं 2 दिवसांचं एक चिंतन मी तुमच्या समोर मांडणार आहे। पण एक गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरैहि अशी एक सूक्ती आहे आणि जीवनामध्ये गीतेचं महत्व समजण्यासाठी मला असं वाटतं हा अर्धा श्लोकही पुरेसा आहे। गीता सुगीता कर्तव्या, कर्तव्या किंतु कथम कर्तव्या, सुगीता कर्तव्या। आणि जर गीता व्यवस्थितरित्या आपण आत्मसात केली किमन्यैहि शास्त्र विस्तरैहि, शास्त्राला शास्त्र महार्णव म्हणतात। शास्त्र हा व्यापक समुद्र आहे, अथांग समुद्र आहे आणि त्या शास्त्ररूपी अथांग समुद्राला पार करणं हे प्रत्येकाला जमतं असं नाहीये। आणि म्हणून जर एखाद्याला त्या समग्र शास्त्राची अथांग असणारी भूमिका समजून घ्यायची असेल अल्पाक्षरामध्ये असंदिग्धपणे, मग त्या समाजासाठी त्या समूहासाठी
त्या लोकांसाठी स्वयं भगवान परमात्म्याने समस्त वेदांचा जो अर्थ आहे तो संग्रह रूपाने ग्रहण केला आणि तोच आपल्या समोर उपस्थित आहे आज एका ग्रंथाच्या माध्यमातून. तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. आणि केवळ भगवद्गीता ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतरच अनेकांना भारतीय दर्शन परंपरा किती उज्ज्वल आहे, किती श्रेष्ठ आहे याचं ज्ञान आणि आकलन होतं. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आपले सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यावेळेस भारतीय दर्शनांचा विचार करतात, अध्ययन करतात, अध्ययन केल्यानंतर त्यांना असं वाटतं की भारतीय दर्शन ही मानवी बुद्धीची सर्वोच्च अवस्था आहे, पराकाष्ठा आहे, विकसित रूप आहे. म्हणजे याच्यातून त्यांना काय सांगायचंय की भारतीय दर्शन ही तेवढ्या उच्च स्तराची आहे. मग थोडक्यात आपण दर्शन किंवा दर्शनशास्त्र याचा विचार अगोदर करूया, कारण आपल्याला गीतेपर्यंत पोहोचायचं. पण या गीतेची किंवा गीतेतील विषयांची गंगोत्री काय आहे तर ती आपली दर्शन परंपरा. मग दर्शनशास्त्र, तर दर्शन या शब्दाचा अर्थ आपण अनेकदा ऐकतो, हे दार्शनिक आहे, हे दर्शन आहे, हे दर्शनशास्त्र आहे. पण दर्शन या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? सामान्यतः आपण दर्शन म्हणजे लौकिक भाषेमध्ये पाहणे या अर्थाने वापरतो. पण ज्यावेळेस शास्त्रांचा विचार होतो तेव्हा दर्शन या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा तर सोपं सांगितले, दृश्यते अनेन इति दर्शनम. दृश्यते अनेन, ज्याच्याद्वारे पाहिलं जातं, ज्याच्याद्वारे, अनेन तृतीया विभक्ती करण म्हणजे कारण रूप आहे, साधन रूप आहे. म्हणजे शास्त्र ही साधन आहे. मग ज्या अर्थी शास्त्र साधन आहे त्या अर्थी नक्कीच कोणतं तरी एक साध्यही असायला पाहिजे. आपण साधक आहोत, शास्त्र साधन आहे, आणि मग जे काही आपल्याला गाठायचंय, पाहायचंय ते साध्य आहे. मग दृश्यते अनेन इति दर्शनम, ज्याच्या द्वारे पाहिलं जातं त्याला दर्शन म्हणायचं. ठीक आहे. आता इथं लगेच दुसरी शंका निर्माण होते, दुसरी जिज्ञासा उत्पन्न होते. ठीक आहे, दर्शन म्हणजे एक साधन आहे ज्याच्याद्वारे पाहिलं जातं, पण काय पाहिलं जातं हा पुन्हा प्रश्न उद्भवतो. दर्शनम किंतु कस्य दर्शन, मग त्याला म्हणतो की तत्वदर्शन आपण म्हणतो. म्हणून बघा, दर्शनशास्त्राला तत्वज्ञान असंही म्हणतात, तत्वाचं ज्ञान करून देणारं साधन. मग तत्व म्हणजे काय, पुन्हा प्रश्न उत्पन्न. तत्व या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा? आपण अनेकदा शब्द वापरतो, तत्व. पण तत्व म्हणजे काय तर तत्व शब्दाचा अर्थ आपण असा करू शकतो, तस्य भावः तत्वम. तस्य भावः तत्वम. तत्व शब्दाची जर फोड केली तर तस्य भावः तत्वम. तस्य हा शब्द काय दर्शवतो व्याकरणानुसार? हे षष्ठी विभक्तीचं रूप आहे, तस्य. मग त्याचा मूळ शब्द काय आहे? तत्. मूळ शब्द हा तत् आहे. आणि तत् या शब्दाचा काय अर्थ होतो? संस्कृत व्याकरणामध्ये सामान्यतः माहितीये, थोडक्यात मराठीमध्ये आपण तो, ते या अर्थाने वापरलं. मग ते किंवा तत् हा शब्द सर्वनामात्मक. काय आहे ते? सर्वनाम आहे. सर्वनाम म्हणजे जे सर्वांसाठी वापरलं जातं, जे सर्वांमध्ये आहे ते सर्व. मग आता तत्व म्हणजे तस्य भाव, तस्य याचा मूळ शब्द तत् आहे, तत् हे सर्वनाम आहे. मग त्याचं सर्व म्हणजे काय? मग त्याला उपनिषदांचा आधार घेतला जातो. सर्वम खलविदम ब्रह्म. हे सर्व जे काही आहे ना, सर्व शब्दाने जे जे दर्शवलेलं आहे ते सगळं म्हणजे ब्रह्मच आहे. तत् सर्वनाम आहे आणि सर्व ब्रह्म आहे. मग अंततो गत्वा तत्व शब्दाचा अर्थ काय येतो? तत्व शब्दाचा अर्थ दुसरं तिसरं काही नसून ब्रह्म असाच होतो. आणि मग दर्शन हे जर साधन असेल तर या साधनरूपी दर्शन शास्त्राद्वारे जे साध्य प्राप्त केलं जातं, जे तत्व ग्रहण केलं जातं, ते तत्व शास्त्राच्या माध्यमातून काय आहे तर याच्याबद्दल सांगितलं जातं की ते तत्व म्हणजे ब्रह्म हे आहे. आणि म्हणून त्याच एका ब्रह्माची जिज्ञासा करावी हा उपनिषदांचा संदेश आहे. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ते अभिसंविशन्ति तत् ब्रह्मेति विजिज्ञासस्व. ज्याच्यापासून सर्व भूते जन्माला येतात, ज्याच्यामुळे सर्व भूते
जगतात आणि ज्याच्यामध्ये शेवटी लयाला पावतात ते तत्व ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्म्याला जाणण्याची इच्छा करा. शास्त्राचा उपदेश आहे. जिज्ञासस्व सांगितले की त्याला जाणण्याची जिज्ञासा करा. पहा, ज्यावेळेस आपण ब्रह्मसूत्र पाहतो, व्यासांनी लिहिलेली ब्रह्मसूत्र पाहतो, त्या ब्रह्मसूत्रामध्ये पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. अथातो ब्रह्म जिज्ञासा. काय सांगितलं याच्यामध्ये? जो उपनिषदांचा संदेश आहे तद्ब्रह्मेति विजिज्ञासस्व, त्या ब्रह्माला जाणून घ्या. आणि तोच उपदेश या पहिल्या सूत्राच्या माध्यमातून करतात की अतः ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त केल्यानंतर प्रत्येकाने ब्रह्माची जिज्ञासा करावी असं सांगितलंय. ब्रह्म जिज्ञासा करा. का ब्रह्माची जिज्ञासा करायची? सामान्य प्रश्न. कारण प्रत्येक जीवाचं ज्ञेय तत्व जर कोणतं असेल तर ते केवळ आणि केवळ एक ब्रह्म आहे. आणि म्हणून प्रत्येक दर्शनशास्त्र केवळ वेदांतच नव्हे, प्रत्येक दर्शनशास्त्र अंततोगत्वा त्या परात्पर तत्वाबद्दलच कथन करत असतं. मार्ग वेगळे आहेत, नावं वेगळी आहेत, पण प्रत्येकाचा प्रवास जो आहे तो शेवटी त्याच एका तत्वापर्यंत पोहोचतो. आता ब्रह्म म्हटलं की त्याला एक वेगळा आकार उकार द्यायची गरज नाही. ब्रह्म शब्दाची जर व्युत्पत्ती आपण पाहिली तर बृहद्वृद्धो धातू म्हणजे वृद्धिदर्शक शब्द आहेत. बृहत्तमत्वाद ब्रह्म, जे अत्यंत व्यापक आहे, जे खूप मोठं आहे, ज्यापेक्षा मोठं काहीच नाही, त्याला म्हणायचं ब्रह्म. म्हणून ब्रह्म एखादा व्यक्ती आहे असं मानायचं नाहीये. ब्रह्म हे एक असं तत्व आहे जे सर्वतोपरी सर्वाधिक व्यापक आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून सर्वश्रेष्ठता प्रतिपादित करण्यासाठी त्याला ब्रह्म असं नाव दिले. आणि म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती सांगितलेले. यो वै भूमा, जे व्यापक आहे, जे मोठं आहे, जे विशाल आहे, जे सर्वतोपरी आहे, त्याच ठिकाणी सुख असतं. आणि म्हणून ब्रह्म त्याला भूमा असं म्हणतात. ब्रह्म काय आहे? भूमा तत्व आहे. आणि ते भूमा कसं आहे? सर्वव्यापक आहे, सर्वतोपरी आहे, सुखसंपन्न आहे. आणि म्हणून त्या सुखस्वरूप असणाऱ्या ब्रह्म्याला जाणण्याची जिज्ञासा प्रत्येकाने करावी असं शास्त्राचं वचन आहे. कारण आपण आता असं म्हणू शकतो की बाबा आम्ही ब्रह्म का जाणून घ्यावं? ब्रह्म जाणण्याची गरज काय? आम्हाला काय गरज आहे ब्रह्म जाणण्याची? तर सामान्यतः मी तो पूर्ण इतिहास सांगत नाही, पण एवढं सांगतो की प्रत्येक जन्माला आलेला जो जीव आहे त्या प्रत्येक जीवाची प्रवृत्ती ही सुखाच्या मार्गाने. प्रत्येक जीवाला सुख पाहिजे आणि मग सुखाची प्राप्ती व्हावी, दुःखाचा परिहार व्हावा, ही प्रत्येक जीवाची. मग तो मनुष्यच असावा असं नाहीये. या प्रपंचामध्ये असणारा प्रत्येक जीव तो स्वभावतः त्या जीवाची प्रवृत्ती ही सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती याचसाठी. सुखम मे भूयात न मनागपि दुःखम, केवळ आणि केवळ सुखच मला मिळावं, दुःख कधीही मिळू नये, ही भूमिका प्रत्येक जीवाची. आणि मग जर तुम्हाला आत्यंतिक सुखाची प्राप्ती घडवून घ्यायची असेल, मग सुख म्हणजे काय हा विचार करणं गरजेचं आहे. मग सुख म्हणजे काय याचा विचार करत असताना उपनिषदांनी सांगितलं की सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ब्रह्म आहे. यो वै भूमा तत्सुखम, जे व्यापक तत्व आहे ब्रह्म तेच सुखरूप आहे, त्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि म्हणून त्या ब्रह्म्याची जिज्ञासा करावी असं शास्त्र महर्षी व्यासांनी ब्रह्मसूत्राच्या पहिल्या सूत्रात सांगितलं. ठीक आहे, तिथपर्यंत आपण पोहोचलो. ब्रह्म जिज्ञासा करावी, सुखाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक जीवाने, मोक्षाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मुमुक्षुने ब्रह्म जिज्ञासा करावी, इथपर्यंत आम्ही पोहोचलो. पण जे ब्रह्म जाणून घ्यायचं आहे ना, ते ब्रह्म त्याचं स्वरूप कळणं गरजेचं आहे. कारण शास्त्राचा एक न्याय आहे, एक नियम आहे, लक्षण प्रमाणाभ्याम ही वस्तुसिद्धी. कोणत्याही वस्तूची सिद्धी, कोणत्याही वस्तूला मान्यता ही कधी मिळते? ज्या वेळेस त्या वस्तूला एखादं लक्षण असेल किंवा त्या वस्तूचं प्रतिपादन करणारं कोणतं ना कोणतं प्रमाण असेल. लक्षण आणि प्रमाण
या दोन गोष्टी जर असतील तरच त्या वस्तूची सिद्धी होत असते, अन्यथा नाही. अन्यथा तो कपोल कल्पित विचार असं म्हटलं. मग आता ब्रह्म जिज्ञासा करायची, मग ब्रह्म कसं आहे, नाही पाहू शकत, अतींद्रिय आहे, इंद्रियातीत आहे. ब्रह्माला रूप नाहीये की डोळ्याने पाहू शकतो, त्याला शब्द नाही जो कानाने ऐकू शकतो. मग हे ब्रह्मतत्व जाणून कसं घ्यायचं, मग त्याचं लक्षण आणि प्रमाण दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्राच्या माध्यमातून सांगतात. जन्माद्यस्यतः, या प्रपंचाची सृष्टी, स्थिती आणि लय ज्या कारणामुळे होतो ते कारण म्हणजे ब्रह्म आहे. दुसऱ्या सूत्रामध्ये लक्षण सांगितलं आणि तिसऱ्या सूत्रामध्ये प्रमाण सांगितलं. या ब्रह्मस्वरूपाला जर जाणून घ्यायचं असेल तर ब्रह्म जाणण्यासाठी एकमेव प्रमाण आहे शास्त्र योनित्वा. तिसरं सूत्र सांगितलं, शास्त्रम योनिहि कारणम यस्य. शास्त्रच एकमेव कारण आहे ज्याला जाणण्यासाठी, असं त्या सूत्राचा अर्थ आहे. म्हणजे यावरून काय कळतं की ब्रह्म एक अतींद्रिय वस्तू आहे आणि अतींद्रिय असणाऱ्या ब्रह्म तत्वाला जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी कारण एकमेव आपल्याकडे उपलब्ध आहे, ते म्हणजे शास्त्र. मग शास्त्र शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे, शंकराचार्य भाष्यामध्ये लिहितात, शास्त्र म्हणजे ऋग्वेदादी शास्त्र, म्हणजे सर्व ही वेदोपनिषद जेवढी आहेत ना, ही सगळी शास्त्र त्या ब्रह्मतत्वाला जाणून घेण्यासाठी प्रमाण आहेत, कारण आहेत. पण आता ही शास्त्र ज्यावेळेस आपण पाहतो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ही जी 4 वेद ज्यावेळेस आपण पाहतो, ही काही अल्पगात्र नाहीये. सामवेदाला सहस्त्रवर्त्मा सामवेद असं म्हणतात. सामवेदाच्या सहस्त्र शाखा होत्या. आता एवढ्या शाखा आज त्याच्यातल्या उपलब्धही नाहीयेत. आज 9च उपलब्ध आहे, बाकीच्या सगळ्या आता अदृश्य आहेत, लोप पावलेल्या आहेत. मग आता जर वेद हे एकमेव कारण आहे, एकमेव प्रमाण आहे, एकमेव साधन आहे ब्रह्मतत्वाला जाणण्यासाठी, पण तो मात्र वेदांचा अफाट खूप मोठा विस्तार आहे. आणि मग एवढ्या मोठ्या प्रचंड शास्त्राला कसं काय समजून घ्यायचं, म्हणून शास्त्राला शास्त्र महार्णव असं म्हणतात. शास्त्र म्हणजे एक अथांग समुद्र आहे, गंभीर आहे, त्याच्यामध्ये गेलेला पार करेलच असं नाहीये. मोठे मोठे विद्वान सुद्धा त्या शास्त्रामध्ये निमज्जित झाले, शास्त्र समुद्रामध्ये. म्हणजे शास्त्र हे एवढं सोपं नाही आणि एका आयुष्यामध्ये आजच्या काळामध्ये ते शास्त्र संपूर्णतः अध्ययन करणं म्हणजे हे अवघड आहे. आज आपल्याकडे भगवद्गीता केवळ 700 श्लोकांची आहे, पण आम्ही जर शिकायला गेलो तर आम्हाला MA ला फक्त 2च अध्याय असतात, त्याच्या पुढचे नसतात. उपनिषद एवढी आहेत पण आम्हाला एकच उपनिषद. संपूर्णतः अध्ययन ग्रंथाध्ययन होतंय का, जर सामान्य ग्रंथ जर आपल्याकडून पूर्ण अध्ययन होत नसतील, मग समस्त वेदवाङ्मयाचं अध्ययन करणं किती अवघड आहे. आणि मग अशा वेळेस तोच शास्त्रांचा संपूर्ण विचार कमी शब्दामध्ये आणि संशयरहित स्वरूपामध्ये मांडणं गरजेचं होतं. आणि मग तोच शास्त्रीय विचार ब्रह्मतत्व जाणून घेण्यासाठी अपेक्षित असणारं शास्त्र आणि शास्त्र चिंतन, तेवढ्या मोठ्या वेदवाङ्मयातून निघणारं जे शास्त्र चिंतन आहे, ते शास्त्र चिंतन ह्या समाजासाठी, या समाजाच्या उद्धारासाठी त्या भगवान परमात्म्याने पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या चिंतन करून अर्जुनाला माध्यम करून केवळ आणि केवळ 700 श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलं. बघा, समग्र वेदवाङ्मयांनी जे ब्रह्मतत्व मांडलं, जो मोक्षाचा मार्ग दाखवला, तोच मार्ग आणि तेच तत्व केवळ आणि केवळ 700 श्लोकांमधून श्रीकृष्णाने अर्जुनाला उद्देशून समग्र जनतेसाठी सांगितलं. बघा, इथे एक लक्षात घ्या, अनेक जण म्हणतात की गीता ही अर्जुनाला सांगितली, ती त्याला गरजेची होती, मला गरजेची आहे का? अर्जुन हे माध्यम आहे, अर्जुनाला फक्त माध्यम केलं आणि त्या माध्यमातून निमित्त करून सगळ्यांसाठी सांगितलेली. पण उपदेश देत असताना अधिकार बघून उपदेश द्यावा. अर्जुनाला सांगितली म्हणून आज आपल्यापर्यंत पोहोचली. कसं आहे, दिवा जर उंच जागी ठेवला तर सगळीकडे प्रकाश पसरतो, कोपऱ्यात ठेवला तर सगळीकडे पसरत नाही.
तसं शास्त्र सांगत असताना त्या उंचीचा अधिकारी असेल तर मग तिथून ते शास्त्र प्रसृत होत असत. सज्जनांकडे शास्त्र गेलं, स्वयंप्रज्ञा असणाऱ्या अधिकाऱ्याकडे शास्त्र गेलं तर तो स्वतःचं जीवन तर तरुण नेतोच, पण तेच शास्त्र इतरांपर्यंतही पोहोचवण्याचा उपयोग किंवा प्रवास त्याच्याकडून होत असतो. म्हणून गीतेमध्ये स्वतः कृष्णाने सांगितलेले की जे माझं मी आता सांगितलेले जे गीतामृत आहे, जो भक्त तो अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्याचा प्रचार प्रसार करेल त्याला एक विशेष कृपा भगवंताची प्राप्त होईल. हे सांगण्यामागचं कारण काय? तर गीता ही यद्यपि अर्जुनाला उद्देशून सांगितली असेल तरी केवळ आणि केवळ अर्जुनच गीतेचा अधिकारी असं नाहीये. अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्यांसाठी, सर्वांसाठी ही गीता आहे. फक्त एवढंच की आपण अर्जुनासारखं ही गीता ग्रहण करण्यासाठी समर्थ असणं गरजेचं आहे. आणि म्हणून गीताशास्त्र हे समस्त वेदांचा साररूप आहे. गीतेचं भाष्य लिहित असताना शंकराचार्य भाष्य भूमिकेमध्ये असे एक वाक्य लिहितात, तदिदं गीताशास्त्रम समस्त वेदार्थ सार संग्रह भूतम. शंकराचार्यांचं वाक्य. मी जो विषय व्यापार मांडला ना त्याला आधार काय आहे? त्याला आधार ही शंकराचार्यांची ओळ आहे भाष्यात. काय म्हणतात शंकराचार्य? तदिदं गीताशास्त्रम समस्त वेदार्थ सार संग्रह भूतम. समस्त वेद, समस्त वेदांचा जो अर्थ, त्या अर्थाचा जर सार संग्रहित केला तर तो समस्त वेदांच्या अर्थाचा साराचा संग्रह म्हणजे गीताशास्त्र. समस्त वेदार्थ सार संग्रह भूतम गीताशास्त्रम दुर्विज्ञेयार्थम. अत्यंत कठीणतम असणार समस्त वेदांच्या अर्थाचा सार तो संग्रहित करून जर उपस्थापित केला तर तो आहे गीताशास्त्र. आणि म्हणून गीता हा आपल्या सर्वांना परिचित श्लोक आहे. सर्वोपनिषदो गाव दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम. काय सांगितलंय? सर्वोपनिषदो गाव. हा सर्व उपनिषद, जी काही उपनिषद, अनेक उपनिषद आहेत. तसं मुक्तिकोपनिषदामध्ये 108 उपनिषद सांगितली. आता अर्वाचीन उपनिषदही अजून काही आले, योगोपनिषदही आहेत. मग सर्व ही जी उपनिषद आहेत ना त्या समग्र उपनिषदांना गायीची उपमा दिली. आणि या गायीचं जे दूध आहे, अमृत आहे, ते म्हणजे गीता आहे. म्हणजे समग्र उपनिषदांचा सार जर कोणत्या एका ग्रंथामध्ये उपस्थापित केला गेला असेल तर तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. आणि म्हणून पहा, ज्यावेळेस आपण गीतेचं अध्ययन करू आणि उपनिषदांचं अध्ययन करू त्यावेळेस आपल्याला त्यांचा संबंध दिसू शकतो. प्रत्येक गोष्टीत संबंध हा दिसतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आपलं एक पहिलं उपनिषद म्हणून आपण ईशावास्य उपनिषद घेतो. शंकराचार्यांची जी परंपरा आहे दशोपनिषदांची, तर ईशावास्योपनिषदामध्ये पहिला मंत्र येतो, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीता मागृधः कस्य स्विद्धनम. सांगितलं मागृधः कस्य स्विद्धनम तेन त्यक्तेन भुंजीता. आणि दुसऱ्या मंत्रामध्ये कसं जगावं हे सांगितलं, कुर्वन्येवेह कर्माणि जिजीविषेत शतम समाहा. कर्म करतच 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. बघा, कर्म करायला सांगितले, उपनिषदांनी कर्म करायला सांगितले. कर्म करत राहा. आणि तोच एक मूलभूत मंत्र स्वीकारून कुरुकर्मैव तस्मात् त्वम. अर्जुनाला उद्देशून उपदेश. किती ठिकाणी कर्मयोग सांगितलेला की बाबा यत् कर्तव्यम तत् कर्तव्यम. जे करायचंय, जे कर्तव्य आहे ते अवश्य करायलाच पाहिजे. त्याच्यातून माघार घेणं योग्य नाही. तसं पाहायला गेलं तर अर्जुन काय करत होता? युद्ध सोडत होता. जे त्याचं कर्म आहे, जो त्याचा धर्म आहे, जे त्याचं कर्तव्य आहे त्याला सोडत होता. आणि काय करू इच्छित होता? भिक्षाटन करू इच्छित होता. भिक्षाटन करण्याची इच्छा अर्जुनाच्या अंतःकरणात. का? पण युद्ध नकोय. एतान्न हंतुम इच्छामि नतोपि मधुसूदन अपित्रैलोक्य राज्यस्य हेतु किम न मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान का प्रीती स्या जनार्दन
पापमेवाश्रयेदस्मान हत्वेता नातताईना तस्मान्नार्हा वयम म्हणतो. सांगितलं मी यांना मारणार नाहीये, हे माझे बांधव आहे आणि यांना मी मारणार नाही. यापेक्षा मी भिक्षाटन करतो. यांच्या रक्ताने माखलेलं राज्य उपभोगण्यापेक्षा भिक्षाटन करून जीवन जगलेलं बरं, ही भूमिका आहे. म्हणजे स्वतःच्या धर्मापासून तो बाजूला सरकतो आणि काय म्हणतोय, भिक्षाटन करतो, संन्यासी वृत्ती. आता जर सामान्यतः संन्यासी होणं चांगली गोष्ट आहे, संन्यास ग्रहण करतोय, भिक्षाटन करतोय, पण कृष्णाने सांगितले की तू संन्यासासाठी नाहीयेस, तुला कर्मच करायचं, धर्म कर. स्वधर्मे निधनम श्रेया. आता इथं धर्म शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आपण जो सामान्यतः धर्म शब्द वापरतो तो इथं अपेक्षित नाहीये. धर्म शब्दाचे आता काणेंनी ज्यावेळेस धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला, सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये ते धर्म शब्दाबद्दल लिहितात की धर्म हा एक असा शब्द आहे की जो इतर कोणत्याही भाषेमध्ये मी समजावून सांगू शकत, त्याचा संदर्भानुसारच अर्थ घ्यावा लागतो. अनेक वेळा धर्म शब्दाचा अर्थ कर्तव्य असतो, अनेक वेळा धर्म शब्दाचा अर्थ अधिकार असतो, सदाचार असतो. यज्ञ यागादिरेव धर्म मीमांसक म्हणतात. शोधना लक्षणो अर्थो धर्म असं म्हणतात. सदाचार म्हणजे धर्म म्हणून सांगतो. म्हणजे धर्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत, संदर्भानुसार तो अर्थ घ्यायचा आहे. मग स्वधर्मे निधनम श्रेया, इथं स्वधर्म क्षत्रिय कुळामध्ये उत्पन्न झालेला जो अर्जुन आहे त्याचा स्वधर्म काय, युद्ध करणं, तो त्याचा धर्म आहे. आणि तो स्वतःचा धर्म सोडून इतरांचा धर्म भिक्षाटन किंवा संन्यासी वृत्ती ग्रहण करू इच्छितो. आणि हे चूक आहे. यद्यपि संन्यासी होण्यापासून मी कोणाला रोखणार नाही, पण स्वतःचा धर्म सोडून जर दुसऱ्या धर्मामध्ये जात असेल आणि त्याला आधार काय आहे, त्याला आधार मोह आहे, त्याला आधार शोक आहे, त्याला आधार ज्ञान नाहीये. जर त्याला ज्ञान उत्पन्न झालं असतं की नाही नाही मला आता या प्रपंचाची आसक्ती नाहीये आणि म्हणून मी संन्यासी होतोय, भगवंतांनी त्याला अनुमती दिली असते. पण तो भिक्षाटन करण्यास प्रवृत्त होतोय, स्वतःच्या धर्मापासून निवृत्त होतोय, त्याला कारण आहे त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेले शोक आणि मोह. या शोकमोहाभ्यामी अभिभूत विवेक विज्ञान अर्जुन स्वतः युद्धाय प्रवृत्तोपि तस्मात् युद्धात उपरराम. गीता भाष्यामध्ये शंकराचार्य दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकावर भाष्य करत असताना लिहितात, सुरुवातीला आख्यायिकेची भूमिका मांडताना म्हणतात की बाबा काय झालं, स्वतः युद्धाय प्रवृत्त. अर्जुन स्वतः युद्धाला आलाय बरं का, त्याला जबरदस्ती देवाने बसवून आणलं नव्हतं. स्वतः युद्धाय प्रवृत्त आणि स्वतःच त्या युद्धातून परावृत्त होतो. ज्यावेळेस एकच व्यक्ती परस्पर विरोधी दोन कृत्य करू लागला एकाच वेळेस, तर त्याचा अर्थ तो भ्रमित आहे. जर एकच व्यक्ती एकाच क्षणी परस्पर विरोधी दोन वक्तव्य करू लागला तर आपण काय समजतो, या व्यक्तीला हा भ्रमिष्ट झालेला आहे. आणि तशीच परिस्थिती याची झालेली. आणि म्हणून तर तो स्वतःच स्वरूप सांगतोय. काय सांगतो, वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्त्रंसते हस्तात त्वकचैव परिदह्यते न च शक्नोम्य अवस्थातुम भ्रमतीव च मे मना. त्यांनी स्वतः मान्यही केले, माझं डोकं फिरायला लागलंय, मला काही कळत नाही. ही अर्जुनाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि मग देवाला कळलं की हा भ्रमिष्ट होऊन स्वधर्माचा त्याग करतो, भ्रमिष्ट होऊन परधर्माचा स्वीकार करतो. जर ज्ञान उत्पन्न होऊन संन्यास ग्रहण करत असेल तर चालेल, पण ज्ञान उत्पन्न करून तो संन्यासी होत नाहीये, भ्रमिष्ट बुद्धीमुळे होतोय. उद्या त्याची भ्रमिष्ट बुद्धी संपली तो पुन्हा ये युद्ध करायला, जमेल का तसं नाही. आणि म्हणून अशा त्या दोलायमान स्थितीमध्ये असणाऱ्या अर्जुनाला उपदेश करणं गरजेचं होतं. आणि म्हणून तिथं सुरुवातीला शंकराचार्य भाष्यामध्ये लिहितात की स्वतः युद्धाय प्रवृत्तोपि तस्मात् युद्धात उपरराम. स्वतः युद्धाला प्रवृत्त झालेला अर्जुन स्वतःच त्या युद्धातून माघार घेतो. कशामुळे माघार घेतोय, कारण त्याचं ज्ञान, त्याची विवेक बुद्धी जी जागृत होते
तिथे येईपर्यंत जागृत होते. ती विवेक बुद्धी नष्ट पावून, लोप पावून झाकली गेली. कशामुळे झाकली गेलेली आहे? पण त्याला शंकराचार्य म्हणतात शोक मोहाभ्याम ही अभिभूत विवेक विज्ञान. शोक आणि मोह या दोन गोष्टींमुळे अभिभूतम, अभिभूत म्हणजे झाकलं गेलंय. काय? विवेक हा. शोकमोहाभ्याम ही अभिभूत विवेक विज्ञान अर्जुन. अर्जुनाला विशेषण दिलंय. अर्जुन कसा आहे? ज्ञानी आहे, पण ज्ञान झाकलेलं आहे. पण ज्ञानाला कोणी झाकलं? शोक आणि मोह या दोन गोष्टींनी झाकले. आणि म्हणून त्या शोक आणि मोहाची निवृत्ती करणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्याच्यातला शोक आणि मोह निघून जात नाही तोपर्यंत अर्जुन युद्धच करू शकत नाही. आणि युद्ध नाही केलं तर तेवढं ठीक आहे, पण तो परधर्म करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे स्वतःचं काम सोडून दुसऱ्याचं काम करायला निघतोय. आणि जर प्रपंचामध्ये ही अर्जुन म्हणजे तुम्ही एक आहे ना सिंबॉलिक समजा, आपणही अर्जुनच आहोत. आपणही अशी अनेक परिस्थित्या प्रपंचामध्ये येत असतात की ज्यावेळेस आपण अर्जुनासारखे दोलायमान स्थितीमध्ये राहतो आणि स्वतःचं काम सोडून दुसरीच कामं करत राहतो. स्वतःचं कर्तव्य सोडतो आणि दुसरं कर्तव्य करू लागतो. मग त्यावेळेस आपल्याला या गीतेचा आधार घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून गीता शास्त्राबद्दल असं म्हटलं जातं की गीता केवळ आणि केवळ याच एका मार्गाने जा असं सांगत नाही. यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. ज्या दृष्टीने तुम्ही गीतेला पाहाल त्या दृष्टीने तुम्हाला गीतेला अधिकाराची मर्यादा नाही. विनोबा भावेंनी गीता कोणाला सांगितली? गीतेवर प्रवचन केली विनोबा भावांनी. कोणासाठी केली? जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांसाठी सांगितली. टिळकांनी गीता सांगितली, गीतेचं तत्व सांगितलं. कोणासाठी सांगितलं? मुमुक्षूंसाठी नाही सांगितलं. टिळकांनी मुमुक्षूंसाठी नाही सांगितलेली गीता. गीता रहस्य त्यांच्यासाठी लिहिलेलं नाहीये. ती परिस्थिती काय, तो काळ काय, ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असणारा देश मोक्ष सोडावं काम करत नव्हता. स्वतःचा तेज निस्तेज झाला होता. सर्व समाज निस्तेज झाला होता. गुलामगिरीमध्ये पूर्ण जखडून गेला होता. काम करण्याची इच्छा नव्हती, उत्साह नव्हता. निरुत्साही समाजाला उत्साह देण्यासाठी तेच गीतामृत कर्मयोग शास्त्राच्या माध्यमातून टिळकांनी, विनोबांनी एका याच्यातून मांडलं. रामानुजाचार्यांनी भक्तीचा पुरस्कार गीतेच्या माध्यमातून केला. त्याच्याही मागे जाऊन शंकराचार्य त्यांनी ज्ञानाचा पुरस्कार केला. ज्ञानानेच मोक्ष ही एक संकल्पना घेऊन गीतेचं भाष्य केलं. त्यांच्याही अगोदर अनेक भाष्य होती असं म्हणता येईल. कारण आचार्य ज्ञानकर्म समुच्चयाचा ज्या अर्थी खंडन करतात त्या अर्थी त्यांच्या अगोदर ही भाष्य होती. पण दुर्दैवाने आपल्याला आज ती उपलब्ध नाहीयेत. अत्यंत प्राचीन भाष्य म्हणजे गीता भाष्य शंकराचार्यांचं भाष्य मानलं जातं, जे 8व्या शतकातलं. पण हा एक असा ग्रंथ आहे पहा, 8व्या शतकातलं प्राचीनतम भाष्य, आणि आज 19व्या 20व्या 21व्या शतकामध्येही या गीतेवर भाष्य होत आहेत. आत्ताच आपले अक्षरधामचे एक परमपूज्य स्वामीजी भद्रेश ताजे आहेत, त्यांनी गीतेवर भाष्य लिहिलेले. अक्षर ब्रह्म या संकल्पनेला अनुसरून त्यांनी भाष्य लिहिलेले. व्याख्या नाही, टीका नाही, भाष्य लिहिलेले. म्हणजे हा गीता असा ग्रंथ आहे जो 8व्या शतकापासून त्याच्यावर भाष्य चालू आहे, ती आज 21व्या शतकापर्यंत चालू आहे. आत्ताच त्यांनी भाष्य लिहिलेले, ज्या भाष्याबद्दल त्यांना डिलीट सुद्धा मिळालेली आहे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची. म्हणजे गीता हा असा ग्रंथ आहे की ज्या प्रकारची बुद्धी ग्रहण करून तुम्ही गीतेला पाहाल त्याच प्रकारचं ज्ञान गीतेच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळत असतं. आणि मग अशा प्रकारे अर्जुन जो संपूर्णतः शोक आणि मोह या दोन गोष्टीने व्यापलेला आहे, आणि शोक मोहाचं काम काय आहे? तुमचं ज्ञान, तुमची विवेक बुद्धी नष्ट करणं, हेच एक काम आहे. आणि ते काम तिने केलंय. त्याचा परिणाम अर्जुनाला विषाद झाला. अर्जुनाला विषाद झाला. पहिल्या अध्यायातून अर्जुन विषादच मांडलेला. आणि मग विषाद झाला. अर्जुन पूर्ण स्वतःचं कर्म सोडून डोक्याला हात लावून बसलेला आहे. आणि मग त्यावेळेस गीताशास्त्राची सुरुवात झाली. आणि म्हणून शंकराचार्य असं म्हणतात की गीतेचं परमप्रयोजन मोक्ष आहे. ठीक आहे,
पण गीता ही कशा प्रकारे घेऊन जाते, तर गीतेचं तात्पर्य कशात आहे. बघा, प्रत्येक आचार्यांचं तात्पर्य वेगळं वेगळं आहे, पण शंकराचार्य गीतेचा तात्पर्य अर्थ विचार करत असताना जी काही संस्कृत शास्त्रामध्ये, आपल्या दर्शनशास्त्रामध्ये कोणत्याही गोष्टीचं तात्पर्य ग्रहण करण्यासाठी काही प्रमाणांचा विचार केला जातो. त्याला षड्विध तात्पर्य लिंग अशी म्हणतात. 6 प्रकारची तात्पर्य लिंग आहेत. उपक्रमोपसंहारो अभ्यासो अपूर्वता अर्थवादोपपत्तिश्च, असे तात्पर्य निर्णायक. म्हणजे कसं आहे, तात्पर्य अर्थ म्हणजे तुम्हाला काय आहे, एखादी आई जर तिचा लहान मुलगा तिला खूपच त्रास देऊ लागला तर गावाला असं म्हणतात बरं का, शहरात नसतील म्हणत, पण गावात ए पोरा जा तिकडे मर, पण लगेच तो मुलगा जाऊन मरत नाही. कारण त्याला माहितीये आईनी मर असा शब्द जरी वापरला असता तरी तिची इच्छा आहे का मुलाने मरावं? इच्छा नाहीये. तिचा अर्थ तात्पर्य वेगळं आहे की मला त्रास देऊ नये, एक तात्पर्य आहे. म्हणजे शब्द उच्चारलेला जो आहे त्याचा वाच्यार्थ तिथं ग्रहण करायचा नाही, तिथं दुसराच अर्थ ग्रहण करा. तात्पर्य कशात आहे ते ग्रहण करणं गरजेचं आहे. लवणमानय शब्द आहे संस्कृतात, कोणी म्हटलं लवणमानय. जेवताना तुम्ही जर हा शब्द उच्चारला तर समोरच्याला कळायला पाहिजे लवण शब्दाचा अर्थ मीठ असा होतो, त्याचबरोबर घोडा असाही होतो. आता लवणमानय म्हटलं आणि जेवणाऱ्या पंक्तीत कोणीतरी घोडा घेऊन आला, हा घ्या, नाही जमणार. कारण तिथं लवण शब्दाचं तात्पर्य मिठात आहे. तुम्ही घोडा आणून, कोणी चाललाय प्रवासाला, लवणमानय मिठाची बाटली डगा घेऊन आला, घ्या, नाही जमणार. म्हणजे संदर्भानुसार त्या शब्दाचा तात्पर्य ग्रहण करणं गरजेचं आहे. तात्पर्यावरूनच वक्त्याला काय सांगायचं हे कळत असतं, म्हणून तात्पर्य. तसंच कोणताही ग्रंथ ज्यावेळेस निर्माण होतो तेव्हा त्या ग्रंथकाराला काय सांगायचंय, ग्रंथकाराचं तात्पर्य कशात आहे, कशासाठी एवढा मोठा शब्द प्रपंच मांडलेला आहे, तात्पर्य ग्रहण करणं गरजेचं असतं. मग तात्पर्य काय? मग गीतेच्या तात्पर्याचा विचार करत असताना शंकराचार्य असं म्हणतात की ज्यावेळेस आपण या 6 प्रकारच्या तात्पर्य निर्णायक लिंगांनी विचार ज्यावेळेस गीतेचा केला जातो तेव्हा गीतेचं तात्पर्य शोक मोह निवृत्ती करण्यात आहे असं ते म्हणतात. शोक मोह निवृत्ती करण्यात आहे आणि त्याला त्यांनी अर्जुनाला उद्देशून ते केलेलं आहे. मग कसं काय बरं शोक मोह निवृत्ती तात्पर्य होऊ शकतं? तर 6 प्रकारची तात्पर्य निर्णायक जी लिंग आहे त्यातलं पहिलं लिंग आहे उपक्रमोपसंहार. उपक्रम म्हणजे आरंभ आणि उपसंहार म्हणजे शेवट, बरोबर की नाही? उपक्रम म्हणजे आरंभ, सुरुवातीला काय सांगितलंय आणि शेवटी काय सांगितलं. जर सुरुवातीला सांगितलेला विषय शेवटी सुद्धा सांगितला असेल तर ग्रंथकाराची एकवाक्यता एवढं कळतं. नाही तर सुरुवात केली एका विषयाने शेवट दुसऱ्याच विषयाने केला मग त्याला सुसंगत म्हटलं जात नाही, त्याला विसंगत म्हटलं जातं किंवा असंगत म्हटलं जातं. मग जर संगती लावायची असेल तर कोणताही ग्रंथकार ज्यावेळेस ग्रंथ लिहितो तेव्हा आरंभ दशेमध्ये कोणत्या विषयाचं प्रतिपादन करतो आणि अंतिम उपसंहार करत असताना त्याच आरंभी सुरू केलेल्या विषयाचं विवेचन करतो का हे पाहणं गरजेचं आहे. आणि मग या 2 उपक्रम आणि उपसंहारावरून त्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय किंवा त्या ग्रंथाचं तात्पर्य निश्चित केलं जातं. मग आता आपण उपक्रम उपसंहार आपण याचा गीतेचा पाहूया. गीता शास्त्र बरं का, गीता शास्त्र हे दुसऱ्या अध्यायात 10व्या श्लोकापासून सुरू होतं. पहिल्या अध्यायामध्ये कथा आहे, आख्यायिका आहे आणि म्हणून शंकराचार्यांनी गीता शास्त्रावर भाष्य करतोय म्हणून पहिल्या अध्यायावर त्यांनी भाष्य केलेलं नाही. पहिल्या अध्यायावर शंकराचार्यांचं भाष्य नाहीये. पहिला अध्याय त्यांनी असाच सोडला कारण ती आख्यायिका आहे. त्या आख्यायिकेचं फक्त एका पॅरेग्राफ मध्ये त्यांनी पूर्ण इतिहास मांडलेला आहे. मग पहिला श्लोक जो त्यांच्या दृष्टीने गीतेचा आरंभ ज्या श्लोकाने झालाय तो श्लोक आहे अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञा वादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. ही सुरुवात, शास्त्राची सुरुवात. ज्यावेळेस तो भगवान परमात्मा अर्जुनाला उद्देशून गीता शास्त्र सांगायला सुरुवात करतो पहिला श्लोक आहे
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञा वादांश्च भाषते गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पंडिताः नानुशोचन्ति. पंडिताः, पंडित शब्दाचा अर्थ काय होतो? पंडित म्हणजे आत्मज्ञानी. पंडा अस्य अस्ति इति पंडितः. पंडा म्हणजे आत्मविषयिणी बुद्धी म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानी पुरुष म्हणजे पंडित. तो शोक करत नाही. शोक करत नाही हा उपक्रम आहे. आणि शेवट पहा, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. मा शुचा शोकम मा कार्षी. शोक करू नकोस. इथं काय सांगितलं? नानुशोचन्ति पंडिताः. पंडिताः शोकम न कुर्वन्ति. पंडित आत्मज्ञानी ज्ञानी शोक करत नाहीत. तू शोक करू नकोस. म्हणजे ज्या शोकाला घेऊन आरंभ केला त्याच शोकाने शेवट केला. आणि म्हणून शोक मोह या दोन गोष्टी या ग्रंथाचा तात्पर्य अर्थ आहे. म्हणून सुरुवात शेवटला म्हणतो नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. नष्टो मोह. आता माझा मोह नष्ट झाला. याचा अर्थ काय? मोह नष्ट होण्यासाठीच गीता सांगितली होती ना. जर मोह नष्ट होण्यासाठी गीता सांगितली नसती तर मग अर्जुन म्हटलाच नसता नष्टो मोह. म्हणजे मोह नष्ट व्हावा या उद्देशानेच गीता मांडली. आणि म्हणून तो म्हणतो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मया चितोस्मी गतसंदेह. आता मी कसा आहे? गतसंदेह. आता सगळे संशय निघून गेलेले. आणि करिष्ये वचनम तव. म्हणजे बघा, एकदा गीता ऐकली तर अर्जुनाचा मोह नष्ट झाला. मी सांगितलं ना, अर्जुनालाच का अधिकारी केलं, का निमित्त केलं? कारण तो त्या दर्जाचा होता. त्याला एकदा सांगितलं तो म्हणला नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. आपण किती वेळा ऐकली गीता आजपर्यंत? आयुष्यात अनेक वेळा. मी तर खूप वेळा ऐकली. पण मी अजूनही म्हणू शकत नाही नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ना, कोणी असो, आचार्य असो किंवा भगवंत असो, उपदेश देत असताना तो उपदेश अशा एका व्यक्तीला देत असतात की ज्याच्या माध्यमातून तो उपदेश इतरांपर्यंत पोहोचेल. आपण तरेल नव्हे ते नवल पुढे उद्धरील सर्वांची. असे एक अभंग. स्वतः जे जे आपण अशी ठावे ते ते इतरात असं म्हणतात ना. म्हणजे स्वतः पुरतं मर्यादित न ठेवता जो स्वतः त्याची अनुभूती घेऊन त्याने नष्टमोह होऊन पुन्हा जगासाठीही त्याचा वापर करतो किंवा प्रसार करतो, अशाच एका कोणातरी अधिकाऱ्याला उद्देशून हे तत्व मांडलं जातं. आणि म्हणून अर्जुनालाच या ग्रंथाचा अधिकारी केलेला आहे. पण तो निमित्त मात्र आहे. त्याच्याकडून आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं, त्याच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि म्हणून गीता ही प्रत्येकासाठी आहे, कोणाहीसाठी. म्हणजे ईश्वर न मानणाऱ्यांसाठी ही गीता आहे. ईश्वर न मानणाऱ्यांसाठी. म्हणजे याच्यासाठी मी आमच्या गुरुदेव रानड्यांचा एक दृष्टांत देऊ इच्छितो. गुरुदेव रानडे हे एक खूप मोठे तत्वज्ञ होते, विचारवंत होते, दार्शनिक होते आणि त्याचबरोबर साक्षात्कारी संतही होते. साक्षात्कारी संतही होते. काही साक्षात्काराच्या अनुभूतीपर्यंत ते पोहोचलेले होते. आणि एक वेळ असंच बनारसमध्ये प्रोफेसर वुडहाऊस असे कोणीतरी एक थोर व्यक्तिमत्व आहे आणि ते नास्तिक होते. पण नास्तिक असले तरी सुद्धा ते ध्यान करायचे. म्हणजे प्रपंचामधले सगळे नास्तिक वाईट असतात असं नाही. काही जण ईश्वराला मानत नाही पण सद्गुणांना आणि नैतिकतेला मानणारे असतात, नैतिक गुणांना मानणारे असतात. मग त्यांना विचारलं की तुम्ही ईश्वराला मानत नाही, मग तुम्ही ध्यान कशाचं करता? ते म्हणजे आम्ही गुणांचं ध्यान करतो, आम्ही गुणांचं ध्यान करतो, नैतिकतेचं ध्यान करतो. नैतिकतेचं ध्यान म्हणजे कशाचं नक्की सांगा? मग त्यांनी सांगितलं आम्ही हे वाचतो आणि याच्यावर चिंतन करतो. मग ते काय होतं? त्यांनी 2 श्लोक लिहून दिले होते. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थित. गीतेतले श्लोक. अभय सत्व संशुद्धी
दान, त्याग, ही सगळी नैतिकता, ही सगळी सद्गुण आहे. आणि या सद्गुणांचं आम्ही चिंतन करतो, या सद्गुणांचं आम्ही ध्यान करतो. काय होतं त्या ध्यानाने? तर त्यांनी असं सांगितलं की यापैकी कोणत्याही एका ध्यानाचं स्मरण केलं, वारंवार ध्यान केलं, तर तो सद्गुण लवकरात लवकर आपल्यामध्ये जागृत होतो. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या एका ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की ईश्वरीय गुणांचं चिंतन तर मी पूर्वीपासून करत होतो. ईश्वराच्या गुणाचं चिंतन आपणही करतो. तो करुणाकर आहे, तो दयाळू आहे, तो ईश्वर आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, हे आपणही करतो. पण ईश्वरीय गुणांसोबत नैतिक गुणांचंही चिंतन करता येऊ शकतं, ध्यान करता येऊ शकतं, हे नास्तिकवाद्यांकडून त्यांना कळालं. आणि त्यांनी असं सांगितलं की कसं काय होतं. ते म्हटले अभय. आता अभय, तो अभय गुण आपल्यामध्ये वृद्धिंगत करायचा असेल तर ते म्हटले आम्ही अभयाचं चिंतन करतो आणि रोज एक धाडसी काम करतो. रोज एक धाडसी काम करायचं आणि अभयाचं स्मरण करायचं. त्या श्लोकामध्ये जो काही त्यांना जी काही ऊर्जा जाणवते त्या ऊर्जेचं चिंतन करतात आणि त्याचा परिणाम तो सद्गुण त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होत असतो. त्याच्या पुढेही त्यांनी जाऊन सांगितलं की ज्यावेळेस गौतम बुद्धांनी ध्यान केलं, तपश्चर्या केली, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी सद्गुणांचीच उपासना केली होती. कारण त्यांचे जे काही सिद्धांत आहेत, शून्यवाद, शून्याचं काय चिंतन करायचं, शून्यवाद आहे. म्हणजे इथं हे माझे शब्द नाहीये, हे त्यांचे शब्द आहेत. म्हणजे सुरुवातीच्या दशेमध्ये ज्यावेळेस गौतम बुद्धांनी ध्यान केलं तेव्हा ते ध्यान नैतिक गुणांचं आणि सद्गुणांचं केलं होतं. आणि ती नैतिकता, ते सद्गुण या गीतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली. आणि म्हणून भगवद्गीता ही केवळ आणि केवळ एका शास्त्रापुरती किंवा एका मार्गापुरती मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही. आपल्या भारतीय दर्शन परंपरेमध्ये अनेक दर्शन होऊन गेलेली. पहा, चार्वाकापासून सर्वाधिक प्राचीन आपण म्हणू शकतो चार्वाक दर्शन. पण दुर्दैव आज चार्वाक दर्शनाचा एकही ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध नाहीये. चार्वाक दर्शनाचा एकही ग्रंथ आज आपल्याकडे उपलब्ध नाहीये. कारण आपल्या एकंदरीत आपल्यासारख्या लोकांची त्या काळातल्या अशी एक मनस्थिती होती, एखादं दर्शन वाढणं म्हणजे जोमाने वाढायचं आणि त्याचा विरोध झाला म्हणजे तेवढ्याच जोरात होतो. विरोध एवढा झाला की आज चार्वाक ग्रंथच आपल्याकडे शिल्लक नाही. चार्वाकांचा जो काही चार्वाकांचा सिद्धांत आपल्याला कळतो की ज्याच्यावरून तो चार्वाक अत्यंत दुर्बळ वाटतो, तो इतर शास्त्रकारांनी मांडलेला चार्वाक आहे. खरे चार्वाकांचे ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध नाही. पण कसं आहे, काळाकाळानुसार बदलत राहतं गणित. एक काळ होता की बौद्धांचं मत खूप मोठ्या प्रमाणात चाललं होतं. ते मत मोठ्या प्रमाणात येण्यास कारण होतं की कर्मकांड जोरात चाललं होतं. कर्मकांडामध्ये पशुहिंसा जोरात चालली होती. ते बघून अहिंसेची भूमिका उदयाला आली. मग त्याच्यानंतर पुन्हा अहिंसावादी होऊ लागले लोक. मग ज्ञान कर्मकांड पूर्णतः विसरून गेले. मग पुन्हा कुमारील भट्टांसारखे आले, त्यांनी कर्मकांडाचा पुन्हा एकदा सुरू केलं. कर्मकांड एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं की औपनिषद तत्वज्ञान त्याचा विसरच पडला. मग शंकराचार्यांसारखे लोक आले, त्यांनी औपनिषद तत्वज्ञान ज्ञानच प्रधान आहे हा सिद्धांत मांडला. तो सिद्धांत पसरू लागला. मग रामानुज आले, ते म्हटले नाही, ज्ञानासोबत भक्ती पाहिजे. मग त्यांनी भक्तीचा प्रचार केला. म्हणजे काळाकाळानुसार मार्ग बदलत गेले. मग जे जे पुढचे आले त्यांनी मागच्याची खंडन करत गेले, अभिनिवेश दिसले. पण गीता एक असंच शास्त्र आहे, असा एक ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये ज्ञानही आहे, भक्ती आहे, कर्मही आहे, यज्ञही आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. कोणत्या एका तत्वाला गीतेने धरून ठेवलंय हेच पाहिजे असं नाही. अधिकार परत्वे चिंतन गीतेमध्ये केले. तुम्ही ज्या दृष्टीने गीतेला पाहाल त्या दृष्टीने गीता तुम्हाला उपदेश देणार. आणि म्हणून गीतेचं हे एक वैशिष्ट्य आहे. आणि याच एका वैशिष्ट्यामुळे गीता, सामान्यतः गीता हा काही स्वतंत्र ग्रंथ नाहीये. तो महाभारताच्या भीष्म पर्वात एक अशा 18 अध्याय आहेत, त्या अध्याय. पण महाभारतासारख्या प्रचंड, महाभारत केवढा मोठा ग्रंथ आहे. महाभारत म्हणजे त्याच्याबद्दल बोललं जातं की बाबा यदी हास्ति तदन्य. जे महाभारतात आहे ते प्रपंचात आहे, जे महाभारतात नाही ते प्रपंचात नाही असा अर्थ घ्यायचा. यन्न भारते तन्न भारते. जे महाभारतात नाही ते भारतात नाही.
म्हणजे महाभारत एवढं मोठी ज्ञानराशी आहे. 5वा वेद म्हटलं जातो. वेदान अध्यापयामास महाभारत पंचमान. वेद तर 4 आहेत, मग 5वा वेद कुठून आणला? महाभारताला 5वा वेद केला का? विषय दृष्ट्या. आणि म्हणून ही मग अशा त्या ज्ञानराशी पूर्ण महाभारत ग्रंथातला एक अंग भगवद्गीता आहे. पण एक अंग असूनही, एक भाग असूनही स्वतंत्र ग्रंथाचा दर्जा भगवद्गीतेला मिळाला. स्वतंत्र ग्रंथाचाही नाही, स्वतंत्र शास्त्राचा दर्जा या गीताशास्त्राला मिळालेला आहे. आणि म्हणून याचं वैविध्य आणि विषयता, त्याची व्यापकता जाणूनच वेदांताचार्यांनी प्रस्थानत्रयामध्ये या गीताशास्त्राला स्वीकारलेलं आहे. प्रस्थानत्रयामध्ये वेदांताची 3 प्रस्थान आहेत. सूत्रप्रस्थान, स्मृतिप्रस्थान आणि श्रुतिप्रस्थान. मग त्यातलं स्मृतिप्रस्थान म्हणजे गीता प्रस्थान आहे. आणि अशा या गीतेबद्दल वस्तुतः जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. पण माझा असा एक विचार होता की आज गीतेबद्दल सांगावं आणि मग गीतेतलं बोलावं.